नमस्कार. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या महत्त्वाच्या गोष्टींपर्यंत आपण रोज व्यवस्थेपुढे मान तुकवत असतो. कधी कधी आपण व्यवस्थेला जाब विचारण्याचा, जाग करण्याचा प्रयत्नही करतो, पण थोडासा. लगेच काही फरक दिसून आला नाही तर आपण शरणागती पत्करतो. पण आजकाल या व्यवस्थेला आव्हान देणारं एक फार प्रबळ हत्यार, माहितीचा अधिकार, या रूपाने सामान्यांच्या हाती लागलेला आहे. त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो हे पाहूयात विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव मध्ये. मिलिंद मुळे दादरला राहणारे सर्वसामान्यातले एक सामान्य. त्यांच्या आई BMC मधून निवृत्त झाल्या. तेव्हा त्यांचे खूप ड्यूज बाकी होते आणि बराच काळ त्यांना ते मिळालेच नाहीत. मिलिंद मुळे यांनी माहितीचा अधिकार वापरून त्यांच्या आईंचा हक्क त्यांना मिळवून दिला. कसा ते जाणून घेऊया. बोलावूया मिलिंद मुळे यांना. तुम्ही कुठे राहता? मी दादर शिवाजी पार्कला राहतो. बरं, माझं माहेर आहे त्यामुळे. आणि काय काम करता तुम्ही? नाही, आमचं बेसिकली शेअर्सचा बिझनेस आहे. आम्ही इन्व्हेस्टर आहोत. अच्छा. आणि घरातूनच हा व्यवसाय आम्ही करू शकतो. मग तुमचा जो व्यवसाय आहे शेअर्सचा, त्याच्याकडून तुम्ही एकदम माहितीच्या अधिकाराकडे कसे काय वळलात? नाही, गोष्ट अशी आहे की जेव्हा माझी आई रिटायर झाली, सप्टेंबर 2005 साली जेव्हा रिटायर झाली, तेव्हा तिला तिचे ड्यूज मिळत नव्हते आणि फार मेहनत करावी लागली. गोष्ट अशी आहे की रिटायर झाल्यानंतर एक BMC एक फिजिकल टेस्ट घेतात रिटायर लोकांची. बरं. ती टेस्ट प्रत्येक वेळेला त्यांना गेले की त्यांना सांगतात बाबा हा डॉक्युमेंट राहिलाय, अमुक डॉक्युमेंट आणून द्या. बरं. आणि ते कधी संपत नाही. अच्छा. ते काही झालं बाबा मग बऱ्याच वेळा सांगतात की तुम्ही उद्या या, परवा या, अशा ट्रिपा करायला लावतात. बापरे. 1.5 वर्ष झाल्यानंतर मग आईला मी एकदा सांगितलं की तुला जर तुझे ड्यूज पाहिजे असतील तर आपल्याला एक माहिती काढावी लागेल की हा आपला कागद लिव्ह एन्कॅशमेंट आपली जी फाईल आहे ती कुठे अडकलेली आहे. अच्छा. त्याच्यासाठी मोमेंट ऑफ फाईल मागावी लागेल. अच्छा. त्या फाईल मध्येच आपल्याला कळेल की बाबा कुठे आपली मिसकी फाईल अडकलेली आहे. आणि हे जे ड्यूज होते ते नेमके कुठले होते? तिचे रिटायरमेंट जे रजेचा पगार होता, शिल्लक रजेचा पगार, त्याला आपण राहिले ते होते ते. बरं बरं बरं. आणि ते ऍक्च्युली लगेच मिळायला पाहिजेत. हा, एक्सपेक्टेशन असं आहे की त्यांना ताबडतोब रिटायरमेंटच्या दुसऱ्या दिवशी मिळायला पाहिजे. काही वॉर्डनी ताबडतोब रिटायरमेंटच्या नंतर ताबडतोब दिलेले आहेत. अच्छा. विलंब केलेला नाहीये. मग त्याच्या पलीकडे काय झालं पुढे? मोमेंट ऑफ फाईल मध्ये कळलं की बाबा एक क्लार्क होते आणि दुसरा एक हेड क्लार्क होता, त्यांच्याजवळ बरेच महिन्यापासून फाईल पेंडिंग होती. काही त्याच्यावर त्यांनी ऍक्शन्स घेतले नाहीत. मग आम्ही DMC कडे कंप्लेंट केली. त्या कंप्लेंट मध्ये त्यांनी इन्क्वायरी सेटअप केली. इन्क्वायरीच्या नंतर त्या निष्कर्षाला आले की क्लार्क आणि हेड क्लार्क हे गिल्टी आहे आणि त्याच्यावरती त्यांना दंडक पण केला. आणि त्यांचं जे हे आहे ऍक्शन्स जे आहे ते ACR मध्ये, अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मध्ये नमूद पण झालेले आहे. बरं. तुमच्या आई आमच्या स्टुडिओमध्ये आहेत तर आपण त्यांचंही स्वागत करूया. नमस्कार. स्टुडिओमध्ये स्वागत. मिलिंद म्हणाले तसे तुम्ही BMC मध्ये कामाला होता? BMC मध्ये सर्व्हिसला होते. 31 वर्ष माझी BMC मध्ये सर्व्हिस झाली. बरं. आणि मी वयानुसार 2005 साली रिटायर झाले. रिटायर झाले त्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी लगेचच आम्हाला नायर हॉस्पिटलला आमचा सत्कार केला आणि तिथे आम्हाला ग्रॅज्युटी आणि प्रॉव्हिडंट पण ह्याचा चेक ताबडतोब दिला. बरं. म्हणजे तिथे काही विलंब नाही झाला. पण नंतर मग आम्ही हॉस्पिटलला मी विचारलं की बाकीचे पेमेंट कधी देणार, म्हणजे लिव्ह इन्कॅशमेंटचे पैसे त्यामुळे तुम्ही नंतर मिळतील, ते त्याला वेळ लागतो. म्हटलं हरकत नाही. वेळ लागतो म्हणजे किती, काहीतरी लिमिट पाहिजे की नाही. तर मग असे बऱ्याच वेळा खेपा घालाव्या लागल्या मला हॉस्पिटलला. नेहमी क्लार्क लोक भेटला उडवाउडवीचीच उत्तरं. अच्छा. कोणी सरळ मार्गदर्शन करतच नव्हतं. अरे याच्यात. आणि मला अर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. आणि मरोळ हॉस्पिटल तसं फार लांब पडतं. नंतर मग हा म्हणाला आई तुला जर पैसे हवे असतील, आणि त्याच वेळेला माझं लक चांगलं की माहितीच्या अधिकाराचा जन्म त्याच वेळेला नेमका झाला, त्याचा मला चांगला फायदा झाला. मग याने ऍप्लिकेशन केलं. कितीचे पैसे अडकलेले होते? जवळजवळ 2.25 लाखापर्यंत होते. बापरे. हे जर पैसे एवढे 1.5 वर्ष त्यांनी अडकवून ठेवले. आम्ही आहोत इन्व्हेस्टर, तर हे जर मी शेअर्स मध्ये डबल टिबल मध्ये केव्हाच झाले असते. बरोबर. नक्कीच.
त्याच्या इंटरेस्टसाठी सुद्धा आम्ही हे केलं की एवढे पैसे आमचे एवढे दिवस अडकवले, त्याच्यावर खरा इंटरेस्ट तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. मग त्यांनी इंटरेस्ट दिला का? नाही दिला, भांडलं त्याच्यासाठी आम्ही. पण आता बघूया पुढे काय होतं ते. पण मग तुमची फाईल अडकत अडकत म्हणजे अशी तुम्हाला कळलं की हेड क्लार्क आणि क्लार्क जे आहेत त्यांच्याकडून ही झाली होती गोष्ट, तर मग ते पैसे कधी आणि कसे मिळाले? मग ते जवळजवळ दीड ते 2 वर्षानंतर मिळाले. 2 लाख रुपये मिळाले आणि बँकेत ते त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे त्यांनी ECS द्वारे क्रेडिट केले त्याने. पण आता अनेकांच्या कडे असं बघितलं जातं की निवृत्त झाल्यानंतर असे काही पैसे उरलेले असतात ते मिळत नाहीत आणि समहाऊ असं मानलं जातं की आता आपण काय करणार, त्यामुळे खेपा चालूच असतात आणि सगळं चालू असतं. पण तुम्हाला ते म्हणजे माहितीचा अधिकार हाच वापरून आपण लवकरात लवकर तिथपर्यंत पोहोचू शकतो, हे कसं वाटलं? शैलेश गांधी हे माझे गुरु. शैलेश गांधींनी बरेच वर्कशॉप घेतलेले आहेत आणि त्या वर्कशॉपमध्ये लोकांना ते सांगतात की RTIचा ऍक्ट पहिल्यांदा लोकांना समजवतात ऍक्ट काय आहे. आणि त्याच्यामध्ये मला कळलं, त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं मी शिकलोही की बाबा आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. गोष्ट अशी आहे की जेव्हा मला डेटा आला, मी सगळ्या वॉर्डचे आणि सगळं कंपाईल केलं, त्याच्यानंतर मी म्युन्सिपल कमिशनर त्यांच्याकडे मी सबमिट केलं की असा डेटा आलेला आहे, 1000 लोकांना देणं बाकी आहे. आणि त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की कोणत्याही कर्मचाऱ्यांना तुमचे काही व्हॅलिड रिझन्स मध्ये होल्ड केलेले आहेत असं कोणालाही कळवलेलं नाहीये. म्हणजे मी असं म्हणतोय की विना कारणास्तव त्यांचे पेमेंट होल्ड केलेले आहेत आणि याला जबाबदार अथॉरिटी आहे, त्यांनी त्याच्यावरती इंटरेस्ट द्यायला पाहिजे. आईंचे पैसे कसे काय मिळाले ते म्हणजे जरा अजून तुम्ही अधिक माहिती देऊ शकला तर? गोष्ट अशी आहे की RTIचं ऍप्लिकेशन मी सबमिट केलं, त्याच्यामध्ये मी मोमेंट ऑफ लेटर फाईल मागितली. त्या मोमेंट ऑफ फाईल मध्ये असं आहे की आपण जेव्हा एक ऍप्लिकेशन सबमिट करतो तेव्हा तो फाईल कसा प्रवास केला जातो, कोणत्या अधिकाऱ्यांनी बघितलेले आहेत, त्याच्यात ते कोणत्या तारखेला बघितलेत आणि कोणत्या तारखेला ऍक्शन्स घेतली. काही काला फाईल असते पण ऍक्शन ताबडतोब घेतली जात नाही, काही काला ते होल्ड ऑन करतात, काही काला 5-5, 6-6 महिने फाईल त्यांच्याकडे वसलेली असते. तर त्याच्यानंतर मग आपल्याला कळतं की बाबा ह्या अधिकाऱ्याकडे फाईल बरेच महिन्यापासून पडलेली आहे, म्हणजे हा दोषी आहे. हे मोमेंट ऑफ लेटर मध्ये माहिती पडतं. आणि हे जे माहितीचा अधिकार आहे त्याचा एक फॉर्म आहे, फॉर्मॅट आहे, काय आहे? म्हणजे माहिती आणण्यासाठी, काढण्यासाठी म्हणून कुठे जावं लागतं? फॉर्म अतिशय सिंपल आहे. तुम्हाला जर कोणाला एक फॉर्मॅट आहे आणि जर फॉर्मॅट जर कोणाला पाहिजे असेल तर गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यावरनं ते डाउनलोड करून घेऊ शकतात. आणि जर तेव्हाही जर कोणाकडे इंटरनेट नसेल घरी तर त्यांनी कोणत्या पण नजीकच्या कार्यालयामध्ये जाऊन म्युन्सिपल कॉर्पोरेशन कुठेही त्यांच्याकडनं तो फॉर्म घेऊ शकतात, उपलब्ध ते करून देऊ शकतात. अच्छा. आणि मग तो भरून त्या नेमक्या त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ती माहिती मिळवायची असते का कुठली एक दुसरी जागा आहे जिथे तुम्ही जाता अप्लाय करण्यासाठी? नाही, RTI मध्ये असं आहे की आपण एका ठिकाणी इन्फॉर्मेशन मागितली, जरुरी नाही की त्याच डिपार्टमेंटमध्येच ती इन्फॉर्मेशन आहे आणि तिथेच आपल्याला सबमिट करायला पाहिजे. त्या PIOचा जिम्मा आहे की त्यांनी कलेक्ट करावं, ज्या डिपार्टमेंटकडे ही इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याकडे कलेक्ट करावं आणि त्यांनी ऍप्लिकेंटला द्यावं, ही त्याची एक जिम्मेदारी आहे. मग तुम्ही म्हणजे जो फॉर्म होता आईंचा तो कुठे दिला होता? मी मरोळ हॉस्पिटल जे आहे तिकडे मी त्यांच्याकडे सबमिट केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी कलेक्ट करून ते फॉर्म्स फाईल कोणाकडे आहेत, कागद कोणाकडे आहेत, तो सगळा डेटा कलेक्ट करून त्यांनी मग मला ते इन्फॉर्मेशन फॉरवर्ड केली. साधारण किती महिन्यानंतर मिळाली तुम्हाला ती इन्फॉर्मेशन? त्यांनी 30 दिवसामध्ये दिलेली आहे. 30 दिवस मॅन्डेटरी पिरियड आहे 30 डेजचा, त्याच्यामुळे त्यांनी ही इन्फॉर्मेशन मला दिलेली आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर पैसे कधी मिळाले? इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर पैसे त्याच वेळेला साधारणतः 1-2 दिवस मागे पुढे, पण त्याचा इफेक्ट ताबडतोब झालेला आहे. माहितीचा अधिकाराचा हा एक, त्यामुळे पैसे मिळाले. वा, म्हणजे प्रबळ हत्यार आहे. येस. पण तुम्ही ह्या व्याजासाठी वगैरे काही आता करताय का? म्हणजे नाही, व्याजाचं तरतूद नसं, व्याज हे त्यांनी द्यायला पाहिजे. त्या कारण ह्या चुका त्यांच्या अधिकाराच्या आहेत, इट्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स आहे आणि जर त्यांच्याकडनं तर चुका त्यांनी ऑनेस्टली हे द्यायला पाहिजे. सेक्शन 55 मध्ये सांगितले पेन्शन रूल्स प्रमाणे की जर एखाद्या कर्मचाऱ्याचं जर त्यांच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जर मिळालेलं नाहीये तर त्याचं त्याला इंटरेस्ट हे द्यावं लागेल आणि त्याच्या ते पगारातून कापलं जातं. म्हणजे त्या ज्या अधिकाऱ्यांनी केलेलं नाहीये काम नीट, ऑफिसरच्या पगारातून हे कापलं जातं. हे सेक्शन 55 पेन्शन रूल्स मध्ये म्हटलेलं आहे. पण ते अंमलात आणतात का? अंमलात आणत नाहीत. तेच आपल्याला फोर्स करायचंय की बाबा तुमच्यातनं चुका झाल्यात तर तुम्हाला ह्याचं बेअर करावं लागेल आणि तुम्ही ताबडतोब त्यांचे इंटरेस्ट जे आहे
हे देऊन टाकायला पाहिजे. बरं. मिलिंद मुळे यांनी माहितीचा अधिकार इतर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कसा वापरला ते जाणून घेऊया. मिलिंद, तुम्ही म्हणालात तसं आईंचे तर हक्काचे पैसे मिळाले, मग इतर निवृत्त कर्मचाऱ्यांचे केसेस तुम्ही कसे काय घेतलेत? बरेच जणांचे फोन कॉल्स यायला लागले मला जेव्हा ती सक्सेस स्टोरी जेव्हा पेपरात आली. अच्छा, पेपरात आली? पेपरात आल्यानंतर बरेच जणांचे कॉल्स यायला लागले की बाबा तुम्ही हे कसं काय मिळू शकलात, तुम्ही ऍप्लिकेशन कसा टाकलात. हे बरेच जणांचे कॉल आल्यानंतर मग मला कळलं की आपण असं करू, एक डेटा मागूया बीएमसी मधून की बाबा किती कर्मचाऱ्यांचं देणं बाकी आहे, त्यांची अमाऊंट किती आहे. अच्छा. ते कळण्यासाठी मग मी आरटीएस एक ऍप्लिकेशन सबमिट केले 7 डीएमसी मध्ये. त्याच्यानंतर हेल्थ ऑफिसर आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे चीफ इंजिनियर जे आहेत त्यांच्याकडे ऍप्लिकेशन सबमिट केले. बरं. आणि मग त्याचा म्हणजे निकाल काय झाला, तुम्हाला मिळालं का ते सगळी माहिती? डेटा बरेच जणांनी मला डेटा दिला नाही. बऱ्याच जणांकडनं इन्फॉर्मेशन ही जे काही इन्फॉर्मेशन दिली ती सुद्धा अपूर्ण होती. त्याच्यामध्ये जवळजवळ जो काय डेटा आहे त्याच्यामध्ये असं आहे की 1000 कर्मचाऱ्यांना द्यायचं राहिलेलं आहे आणि जवळजवळ तो आकडा आहे जवळजवळ 9 कोटीच्या घरात आहे. बापरे. आणि त्याच्यामध्ये मी प्रमुख त्याने विचारलं होतं की तुम्ही कोणाला कळवलेलं का की तुमचे ड्यूज आम्ही ह्या कारणास्तव आम्ही थांबवलेले. ते जरी असेल तर आम्ही समजू शकतो की बाबा त्यांच्याकडनं काहीतरी ड्यूज, काही कागद काही येणं बाकी आहे. उदाहरणार्थ पॅन कार्ड म्हणा, पॅन नंबर म्हणा किंवा इतर काही असेल तर एक अंदाज येतो की बाबा अथॉरिटीची चूक नाही, त्यांनी जो डेटा दिला नाही म्हणून त्यांना ती अमाऊंट देऊ शकली नाही. पण तसंही नाहीये. जवळजवळ 1000 तेवढेच संख्या ही आहे की त्यांना मिळालेलीच नाही. म्हणजे काहीच कारण नाहीत आणि नाही मिळाले. नाहीच. अच्छा. आणि मग त्यांच्यातले काही स्पेसिफिक केसेस तुम्ही घेऊन आता लढताय का? नाही, मी स्पेसिफिक घेत नाही, पण जे मला फोन करून विचारतात की बाबा मला हे फॉर्मॅट पाहिजे, तुम्ही कोणत्या स्वरूपामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन हे सबमिट केलेलं आहे, त्याची लँग्वेज काय, तर ते मी त्यांना फोटोकॉपी देतो किंवा ईमेलवरती मी त्यांना सप्लाय करतो. अच्छा. फोनवर वगैरे कशा प्रकारचे कॉल्स तुम्हाला आलेत, कशा प्रकारचे केसेस तुमच्या लक्षात आले? एक केस मी तुम्हाला सांगतो. एक केस अशी आहे की आमच्या घरी त्या रिटायर आलेल्या बाई आल्या आणि त्यांनी मला विचारलं की बाबा कशा प्रकारचं ऍप्लिकेशन सबमिट करायला पाहिजे, वाक्यरचना कशी पाहिजे. मी त्यांना ऍप्लिकेशन फॉर्म दिला, त्याच्यात मी त्यांना सांगितलं की तुम्ही हा सबमिट करू शकता. त्यांनी सांगितलं की माझ्या पायाला त्रास होतोय, मी कुठे जाणार. मी त्यांना सहज त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या मिस्टरना पाठवू शकता. त्यांनी सांगितलं की माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यांच्या स्लिप डिस्कचं ऑपरेशन आहे. त्याच्यात मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही तुमच्या मुलाला पाठवू शकता. तसं माझा मुलगा मतिमंद आहे, मी कोणाला पाठवू. आता तुम्ही विचार करा, असे जर हे असेल गोष्ट असेल तर शासनाला का त्याची दया येत नाही? काही त्यांच्या हक्काचे दया, त्यांनी काही लोन नाही मागितले, त्यांच्या कामाचे हक्काचे पेमेंट आहेत, हे त्यांना द्यायलाच पाहिजे. पण ही जी केस तुम्ही म्हणालात त्या वृद्ध बाईंची, कधी रिटायर झाल्या होत्या? ते जवळजवळ 2005 साली रिटायर झालेले. अच्छा. आणि अजूनपर्यंत त्यांना मिळालेले नाहीयेत. आणि अजून काही असे म्हणजे केसेस जिथे असं आपल्याला वाटेल की साधारणपणे सरळ सरळ मागितलं तर मिळायला पाहिजे अशी जी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काय अडथळे आणू शकतात वगैरे, अशा काही अनुभव किंवा असे काही केसेस आहेत? नाही, गोष्ट अशी आहे की त्यांनी जे काही ते कारण सांगतात की बाबा पॅन नंबर फोटोकॉपी दिली नाही किंवा बँकेचं कॉपीज दिलेले नाहीत, तर हे काय मला असं काही हे पटत नाहीये. त्यांना जे काय पाहिजे ते त्यांनी एका झटक्यामध्ये कलेक्ट करावं. म्हणजे निवृत्त व्हायच्या आधीच हे सगळं करायला पाहिजे. 3 महिने अगोदर त्यांना मुदत दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ही सगळी प्रोसेस कम्प्लीट करायला पाहिजे. आणि दुसरी असं आहे की काही वॉर्ड्स करतात, केईस्ट वॉर्ड करतात, त्यांच्याकडे एकही पेंडिंग नाहीये. गेल्या वर्षीचा जो माझा डेटा होता त्यांच्याकडे एकही पेंडिंग नाहीये. बरं, ते म्हणजे फक्त जे अधिकारी काम करतात त्यांच्यावर अवलंबून आहे म्हणजे शेवटी. अर्थात हीच फार याची गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे. त्यांचं जर ऍडमिनिस्ट्रेशन जर व्यवस्थित असेल तर मला असं वाटतं कोणत्याही रिटायर्ड कर्मचाऱ्यांना थांबवायची आवश्यकता लागणार नाही. त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन वीक असेल तर आपल्याला 1000 केसेस, पुढच्या वर्षी एखादी मला 2000 केसेस पण मिळू शकते. बरं, कुठल्या म्हणजे आपण नॉर्मली म्हणतो की ज्या लोकांना फार असं काय म्हणतात मोठी पदं नसतील त्यांच्याबरोबर असं
झालेलं आपण ऐकतो, पण कुठल्या मोठ्या पदांवर असलेल्या लोकांबरोबर पण असं होतं का? झंडवाल साहेब जे आपले चीफ फायर ऑफिसर रिटायर्ड आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये पण अशी एक केस झालेली आहे. अच्छा. त्यांना त्यांचे रिटायर होऊन जवळजवळ आजच्या तारखेला जवळ 3-1 वर्ष झालेली असतील. बरं. त्यांनाही त्यांचे ड्यूज मिळालेले नाहीये. ओ बरं, झंडवाल साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. नमस्कार सर. बसा. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही अग्निशमन दलाचे मुख्य होतात. हो. ते कुठल्या साली निवृत्त झालात तुम्ही? मी 2007 मध्ये 1 जानेवारी 2007 मध्ये रिटायर झालो. अच्छा. आणि मग तुमचे किती ड्यूज बाकी होते त्यावेळेला? म्हणजे कुठल्या? ड्यूज असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हा. त्यामध्ये मला प्रॉव्हिडंट फंड हा. आणि ग्रॅज्युटी ती रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिळाली ती. बरं. त्याच्यानंतर जे रजेचा पगार जो आहे त्याला म्हणतात लिव्ह इन कॅश, हो. तो कदाचित मला 2.5 वर्षानंतर मिळाला. अच्छा. आणि 2.5 वर्षानंतर हा माहितीचा अधिकाराद्वारे मिळाला का सहजासहजी मिळाला? सहजासहजी म्हणता येणार. आता 2.5 वर्ष एवढं पिरियड गेल्यानंतर कुठला सहजासहजी आला? ते तर एकदम जबरदस्ती कोणतरी माहितीचा अधिकार जसं मिलिंद त्यांनी त्यामुळे त्यांना मला आता प्रेशर आलं असेल. म्हणजे तुम्ही यांना अप्रोच झाला होतात का? नाही. मग तुम्हाला कसे मिळाले पैसे? पहिली का अगोदर त्यांनी तिथल्या जे आमच्या मुंबई अग्निशमन दलचं कार्यालय आहे त्याच्यामध्ये ते क्लार्क आहे, त्यांनी एकदम फोन केला की ते साहेब तुमचे हे भरायचं आहे. अच्छा. मी ऍप्लिकेशन द्या. ऍप्लिकेशन मी केव्हा दिली होती? रिटायर व्हायच्या अगोदरच मी एकदम ऍप्लिकेशन देऊन ठेवली. माझा रजेचा पगार जो आहे मला माहिती तिथे डिले होणारच. अच्छा. ते गृहीत धरूनच मी तेव्हाच ऍप्लिकेशन करून ठेवलं जेव्हा मी ऑन द सीट होतो त्यावेळेस. बरं बरं बरं. परंतु नंतर ते जसं मगाशी वार्तामध्ये चाललेलं आहे की या कारणाने त्या कारणाने ते बोलवतात. बरं. मी हे घेऊन या, म्हणजे एका वेळेस ते कधी दुसरी म्हणजे माहिती पुरवत नाहीत. हा सर्टिफिकेट घेऊन या, परत गेले का अरे हे नाही, हे तर नाही, त्याच्यानंतर दुसरं ते घेऊन या, त्यासाठी परत तुम्ही घरी जा. अच्छा. परत तुमचे 10 दिवस गेले. नुसतं लांबणीवर करत असतात. पण तुम्ही एवढे वरिष्ठ अधिकारी होतात तरी तुम्हाला एवढी ये जा आणि धावपळ करावी लागली. तेच दुःख आहे की जेव्हा लोक एकदम आमच्या सारख्याचं जर असं हाल होत असतील तर बाकी जे जनरल पब्लिक आहे, म्हणजे पब्लिक इन सेन्स ज्यांनी काम केलेलं आहे कर्मचारी BMC मध्ये, त्यांचे काय हाल असते. पण मला सांगा, जर एकदम कुणी म्हणत असेल हे पाप आणि पुण्य जर काहीतरी असतील लोकांना वाटत असेल जगामध्ये, तर हे पाप किती पापी लोक तिथे बसलेले ते, म्हणजे रिटायर झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्या माणसाचा आधारच तो असतो. बरोबर आहे, खरंच. आणि तो जर ड्यू त्याला मिळत नसेल तर हे. किती शिल्लक रजा होती तुमची? माझी काहीतरी 300 का 400 दिवस होती. अच्छा. म्हणजे त्याचे किती होतात पैसे? त्याचे मला मिळाले 3.5 मिळाले. 3.5 लाख, सॉरी, 3.5 लाख 2.5 वर्षानंतर मिळाले तुम्हाला, जे लगेच मिळायला पाहिजे होते. काही दिवसात मिळायला पाहिजे पण त्यांनी नाही मिळाले. नो डाऊट की हे जे आहे ते सगळ्या लहान लेवलवरती होतं. अच्छा. ग्राउंड म्हणजे लेवलला ज्याला म्हणतात ना तसं. म्हणून माझं त्याचं हेच म्हणायचं होतं की त्या लोकांवरती चेक असला पाहिजे हेड ऑफ द डिपार्टमेंटचा. आणि तुम्ही ऍक्च्युली तत्पर सेवेतले लोक आहात, म्हणजे फायर ब्रिगेड हे जे आहे ते तत्परतेसाठी ओळखलं जातं इनफॅक्ट मुंबईत तर. आणि तरीही तुमच्या पेन्शनच्या बाबतीत मात्र तत्परता दाखवली नाही. लोकांनी काळी माल लावली. पण मग तुम्ही माहितीचा अधिकार वापरला होतात का? नाही वापरला, कारण त्या बाबत तेवढं माझा विचार नव्हता. त्यांनी कधी तुमच्याकडून पैसे वगैरे मागितले का काम फाईल पुढे सरकवायला? बद्दल तर नाही विचार, पण असं ऐकून आहे मी की ते जे पेन्शनर असतात किंवा दुसरे जे पिटी केस मध्ये जे वगैरे त्यांच्यामध्ये बरोबर एकदम मागतात, घेतात. म्हणजे मागतात म्हणजे आता जेव्हा चक्कर मारायला लागली त्याला 10 वेळेस ते, तू नक्कीच मग शेवटी बोलेल किंवा काय पाहिजे का तुम्हाला, मग त्यावेळेस मग हळूच मग सांगत दाखवणार ते टेबलला खालून किंवा एवढं जरा आम्हाला आणून द्या. तुमच्या बाबतीत असं काही कधी घडलेलं आहे का? कुठल्या केसेसनी तुमच्याकडे हे रिपोर्ट केलेलं आहे का की आमच्याकडून पैसे मागितले जातात? नाही, गोष्ट खरी आहे. माझ्या आईच्या वेळेला जेव्हा मी तिकडे जायचो तेव्हा मला सांगायचे, तिथले क्लार्क सांगायचे मला की तुम्ही तुमचा खिसा जरा खाली करा. आता खिसा खाली करा हे अर्थ कोणीही काढू शकतं, त्यांना काय सांगायचंय.
हेड ऑफ द डिपार्टमेंट काय करतात, काय लक्ष आहे. अच्छा. दुसरी गोष्ट मी सर्वांना सांगू इच्छितो की लाईफ अँड लिबर्टी, जर एखाद्याचे जर पगार ड्यू एन्कॅशमेंट ड्यूज कोणत्याही कारण होल्ड ऑन झाले असतील तर त्याचं तुम्ही कारण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर लॅप्स असेल तर तुम्ही त्याचं कारण सेक्शन 4 मध्ये तुम्ही मागू शकतात आणि ते त्याचा रिप्लाय त्यांना 48 तासामध्ये देणं बंधनकारक आहे. बरं.